खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. तर आपली भरारी आहे उल्वेतील चार धाम मंदिर, जिथे आहे 4 गुरूंचा वास. तर 25 जुलै 2026 रोजी शनिवारी जय हरी विठ्ठल ही खूपच आनंदाची सुजक सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या व पुढाकाराने यंदाच्या आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर आपल्या उल्वे परिसरातील भव्य विठ्ठलवारी प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ह्या वारीमध्ये सर्व महिलांचा उत्साह बघण्यासारखेच होते. भजन कीर्तनमध्ये इतके मगन होते की त्यांना उपास आहे आणि पावसाचे पण भान राहिले नव्हते. वारीमध्ये पुरुष मंडळी, लहान मुलं, प्रत्येक वयाच्या माणसं होते तिथे आणि भगवा झेंडा फडकवत वारीमध्ये आपला भक्तिभाव दाखवत पुढे पुढे जात होते. काही महिला फुगड्या खेळत वारीचा आनंद घेताना दिसत होत्या, तर काही महिला डोक्यावर तुळस घेऊन नाचत होते, तर काही महिला टाळ वाजवत आपला आनंद दाखवत श्री पांडुरंगाच्या नावाचे गर्जना करत भक्तिमय वातावरणात एकदम रमून जाताना दिसत होत्या. तर सगळ्यांचा उत्साह एकदम बघण्यासारखा होता आणि आजूबाजूला तर खूपच गर्दी झालेली होती. धावून ये विठ्ठला सत्वरी, धावून ये विठ्ठला सत्वरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. अशाच गर्जनामध्ये पुढे पुढे आपल्या महिला, पुरुष मंडळी, ताई, दादा आणि लहान मुले, प्रत्येक वयाचे माणसं आपल्या श्री पांडुरंगाची गर्जना करत पुढे पुढे चालत आहेत. आणि इतकं छान भक्तिमय वातावरण तिथं होऊन गेलं होतं की प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसालासुद्धा असे वाटेल की ह्यात सामील होऊन आपण बी नाचावे, आपण बी या भक्तिभावामध्ये रमून जावे. म्हणजे इतकं छान वातावरण झालेलं होतं तिथे. ज्यांना कुणाला श्री पांडुरंगाची पंढरपूरपर्यंत वारी करता येत नाही, त्या लोकांसाठी इकडे ही योजना केली होती. वारी मस्त भव्य विठ्ठलाची वारी आयोजित केली होती की जेणेकरून आपल्यालाही या वारीमध्ये सामील होऊन आपल्यालाही वारीचा आनंद घेता येईल. ह्या पद्धतीने सगळं आयोजन तिथे केलेलं होतं. आणि पावसाने तर इतका जोर दिला होता की बस विचाराय नको. तरीही वारी ही कुठेही संपली नाही किंवा थांबली नाही. वारी होतच राहिली. सगळे पावसामध्ये एकदम भिजून गेले होते. छत्री तर कुणाकुणाकडं होती आणि कुणाकुणाकडं नव्हती, तरीही सगळे वारीचा आनंद घेत होते. ते दाखवतच नव्हते की पाऊस आला आहे म्हणून आपण थांबायचे आपल्याला नाही. ते आपली वारी चालूच ठेवत होते. पुढे जाऊन तर तुम्हाला दिसेल खूप वारी होती. आणि हा व्हिडिओ मी कमी 9 मिनिटाचा काय केलेला आहे, 9 मिनिट. तर पुढे मी अजून व्हिडिओ बनवणार आहे. हा आपला पहिला भाग असणार आहे. दुसरा भाग तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच तुमचं खरोखरच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमचं काय मत आहे या व्हिडिओबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आपल्याला यूट्यूबने हाईपचे बटन दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही टच करा. त्याने माझं प्रोत्साहन वाढेल आणि पुढे असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याची
मलाही उत्साह वाटेल. तर काही महिला डोक्यावर तुळस घेऊन जात होते, तर काही विठ्ठल रुक्मिणी डोक्यावर घेऊनसुद्धा नाचलेले आहेत. आणि ह्या व्हिडिओमध्ये माझासुद्धा तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने तुळस डोक्यावर घेऊन नाचत होते, तर काही टाळ वाजवत होते आणि खूप छान भक्तिमय वातावरण झालेलं होतं. मी सुद्धा या वारीमध्ये आनंद घेतलेला आहे, नाचलेला गाणं पण मी बोलले आहे ह्या वारीमध्ये आणि फुगडीसुद्धा खेळलेली आहे. कारण की कुठे ना कुठे आपल्यालाही उत्साह साजरा करायला आवडतो. तर ह्या ताई दिसत आहेत तुम्हाला सफेद ड्रेसवाल्या. या ताईंनी पण खूप छान भजन म्हटले. भजन म्हणता म्हणता त्यांची टाळसुद्धा तुटली होती, तरीही त्यांनी आपलं भजन थांबवलं नाही. म्हणजे कुठंतरी आपल्याला हे दिसतं की खरंच त्यांच्यामध्ये किती भक्तिभाव आहे. कितीही तुफान येऊ, अडचणी येऊ, किती काही हो, आम्ही आमची वारी थांबवणार नाही. खरं तर ही विठ्ठलाचीच एनर्जी कुठेतरी आहे असं आपण म्हटलं तर काही वाईट नाही. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पुढे मी अजून एक भाग टाकणार आहे. आपला व्हिडिओ खूपच मोठा होत आहे, ह्यामुळे मला 2-3 भाग तर बनवावे लागेल. फक्त यायचं आहे आणि माऊलीचं नाव घेऊन आपण या प्रदर्शनामध्ये सामील व्हायचं आहे. हा दिंडी सोहळा सेक्टर 18 मधून निघालेला आहे आणि